नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या तोडक्या मडके युट्यूब स्टाईल मध्ये. तर तुम्ही बघू शकता नमो बुद्धाय जय भीम. तर तुम्ही बघू शकता आम्ही या खेड्यागावात आलेलो आहे आणि ते सर्व बौद्धोपासक गाडीत बसत आहे. आता पुढचा प्रवास चालू आहे. नमो बुद्धाय जय भीम. हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. मी आता दुसऱ्या गावामध्ये आलो आहे. इथून 30 लोक माऊली ती. हृदयात मानवाच्या प्रवासाला सुरुवात करणार. ज्योत लावली ती. जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे. चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिजे चित्र गौतमाचे. बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे. तर तुम्ही बघू शकता गाडी फुल पॅक झालेली आहे आणि आता आम्ही आमच्या पुढील प्रवासाला निघत आहोत. तर नमो बुद्धाय जय भीम. बघत जा पुढे पुढे. तर आम्ही आता सहलीला निघलेलो आहे. बाबासाहेबांच्या पुण्याईनं गाडी मुंबईला चालली. म्हणते करुणानंद मोदी संघ गाडी मुंबईला ती चालली. गाडी मुंबईला ती चालली. पंचशीला करुणी ग्रहण. पंचशीला हे गाणं हे गाणं बाळू आला सुद्धा मधुर माय. गाणं हे गाणं बाळू आला सुद्धा मधुर माय. भक्त करुणानंदाचा संघ शहर मुंबईला कैद मुली माय. बुद्धाय जय भीम. आपली सहल खूप एन्जॉय मध्ये आणि खूप एकदम एक्सपेक्ट म्हणजे सांगू नाही शकत इतका आनंदात आमची सहल चाललेली आहे. हे आमचे डेंजर ड्रायव्हर तुम्ही बघू शकता. 70-80 गाडी चालवते, डायरेक्ट 100 काटा आणि एकदम भयानक मध्ये चाललेले आहे. आणि तुम्ही बघू शकता सगळे खूप एन्जॉय मध्ये गाणे चालू आहे. माझं खूपच नाच खोळा असा हा विषय चालू आहे. माझं ढोलकी आणि गायक सुद्धा बसलेले आहे. हे बघा, हे 2 जुळे मुलं पण आहे. तुम्ही बघू शकता. तर आता आपण येवल्याला थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. तुम्ही बघू शकता आता खूपच जवळ आलेले आहे आणि तुम्हाला आता मी तिथे गेलो होता. आम्ही आज कुठे आलेलो आहे? येवला भूमीला. जय भीम. आता आम्ही येवल्याला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आपली ट्रूथ अँड ट्रॅव्हल्स आणि येवला आणि आमच्या सगळ्यांचे फादर म्हणजे कोण माहीतच असेल तुम्हाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांना त्रिवार मनापासून वंदन.
आणि हा यावला जिथं बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली होती लाखो पब्लिक समोर. तर तुम्ही बघू शकता. आता मी पुढचा ब्लॉग म्हणजे पुढचं दाखवतो आतमध्ये जाऊन. चला. आता आमच्या समोर खूपच वयस्कर वयोवृद्ध लोक आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. चला चला. विजय असो. तुम्ही बघू शकता आमच्या सोबत लहानापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत आलेले आहे. तुम्ही बघू शकता. हात जोड याच्यात. हात जोड. चपला काढून हात जोड. चपला घालून हात जोड याच्यात पाय सगळे हात जोड याच्यात हात जोड. त्याला हो भंतीजीवर बघा. चला चला इथं. अरे वा. चला चला. हे काय. चला युट्यूबला टाकणार आहे मी. नंबर आहे माझा. नंबर नाही युट्यूबला पाहिजे डायरेक्ट. चला हा अंकल. बिबट्या बघू शकता. हे काय यो बिबट्या इकडे बघ. आणि ही आपली गाडी. आता हे बघा तुम्हाला आत जाऊन दाखवतो जिथं बाबासाहेब आंबेडकर आले होते. त्यांनी खूप मोठं हे बुद्ध विहार बांधलंय आणि भिक्षूंसाठी तिकडं तुम्हाला दाखवतो. भंतेजींसाठी सेपरेट तरी पण 15 कोटीचं भिक्षू निवास त्या तिकडं बांधलेलं आहे. बघू शकता. तिथं भंतेजींना ध्यान साधना सर्व प्रकारच्या सुविधा आहे. आता आपण फक्त हे बघणार आहोत. चला तुम्हाला आत इंटरव्ह्यू दाखवतो. तुम्ही बघू शकता. हे बघा हा परिसर पहा खूप सुंदर. आणि हे जय भीम. तर आमची ही सहल आज आम्ही घेऊन आलेलो आहे. भगवान बुद्धाची प्रतिमा बघू शकता आणि आपले सगळे बौद्ध उपासक उपासिका खाली बसलेले आहेत वंदन करण्यासाठी. तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो. जो अरहंत आहे, जीवनमुक्त आहे,
जीवन मुक्त आहे, समृद्ध आहे. सम्यक बुद्धं शरणं गच्छामि. आपण हे वरती फिरलो आहे, पाऊस येत आहे. आता आपण खाली जाणार आहे. खालच्या तर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि खाली खूप काही आहे, मी तुम्हाला दाखवतो तिथं गेल्यानंतर. बघू शकता आता आपण चाललेलो आहे. हे बघा आपल्या सहलमधले मेंबर. गौतम बुद्धाची मूर्ती वरती आहे. आता आपण आतमध्ये जातो, येवल्याच्या मुक्तभूमीच्या खालच्या बाजूला. तर इथून हे बघा खूपच छान, इथून स्टोरी स्टार्ट होती. हे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मनू कायदा जाळला होता तेव्हाचा हा सीन आहे. हे 14 तळ्याचा सीन आहे, जिथं बाबासाहेबांनी पाण्याचा सत्याग्रह केला होता. आणि हा जो मोठा सीन दिसतो, हा सीन तुम्ही बघू शकता. हा सीन इथला येवल्याचा, जिथं बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा दिली होती, हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. हे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचे तुमचे पिता. ओके, बघू शकता. आणि हे काळाराम मंदिर सत्याग्रह बघू शकता तुम्ही. आणि ही बाबासाहेबांची एक खूप मोठी ऐतिहासिक झाली होती घोषणा. आणि इथे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा ग्रंथ लिहित होते तेव्हा हे मराठी समाजाचे नेते बाबासाहेबांकडे आले होते, बुवा आम्हाला पण ह्या कायद्यामध्ये आम्हाला पण आरक्षण द्या. तर बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच लिहून ठेवलं होतं की 341 कलम त्यांच्यासाठी आणि नाही 340 कलम मराठी समाजासाठी आणि 341 कलम आमच्या समाजासाठी. त्याच्यामुळे हा इतिहास आहे, तुम्ही वाचा पुस्तके. आणि हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु, महात्मा फुले, गौतम बुद्ध आणि हे संत कबीर. बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु लक्षात ठेवा. हे बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धचरित्र दिलं होतं, त्याचा इतिहास काय. आणि हे तुम्ही बघू शकता, हे शूद्र आणि हे मोठ्या जातीचे आणि खालच्या जातीचे. पहिले आपल्याला असं पाणी देत होते, आपल्यावर ही हाल होती. बाबासाहेबांचा जन्म झाला आणि आज आपण थाटात आहोत. तर तुम्ही समजून घ्या स्वतःला किती भाग्यवान आहे. बाबासाहेबांचा जन्म नसता झाला तर भीक मागितला असता. तर हे बघा आपले आधीचे लोक हे असं जनावरं, मेलेले जनावर आणून खायचे, असं होतं. आणि तुम्ही हा बघू शकता, हा सीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गाडीच्या खाली उतरून दिलं होतं. का तुम्ही अस्पृश्य आहे याच्यामुळं बाबासाहेबांना त्यांनी उतरून दिलं होतं. तर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु होते. हां, हे रममाता आहे बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु, महात्मा फुले, संत कबीर आणि गौतम बुद्ध. ओके, हा इतिहास पूर्ण झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण बाहेर जाऊ. आणि आता इथं भरती करून हा तर इथं हा बघा चला. तर तुम्ही बघू शकता आज आपण येवल्याची ही मुक्त भूमी बघितलेली आहे गाईज, तुमच्या विश्वदीपच्या तोडक्या मोडक्या यूट्यूब स्टाईलमध्ये. तर तुम्ही ही येवला भूमीला येऊ शकता. नाशिकपासून खूपच जवळ आहे येवला भूमी. ते खाली लाल बटन असलेलं यूट्यूब चॅनलचं त्याला सबस्क्राईब बटन म्हणतात, ते पण दाबू शकता, अशी नम्राची विनंती. आणि आता आम्ही इकडे चाललोय, तुम्हाला पुढचा सीन दाखवतो आणि बंद करतो यूट्यूब. तर नमो बुद्धाय, जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम. सबस्क्राईब करायला विसरू नका.